नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 कोणत्या देशात सुरू आहे? फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 कोणत्या देशात सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कतार या देशामध्ये सुरू आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे? महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गरजा महाराष्ट्र माझा या गीताला महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, गटात न बसणारा शब्द ओळखा। गटात न बसणारा शब्द ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्य हा गटात न बसणारा शब्द आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, प्लास्टिकवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते? प्लास्टिकवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम हे राज्य प्लास्टिकवर बंदी घालणारे पहिले राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, ॲनी अनॉक्स यांना 2022चा कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे? अनॉक्स यांना 2022चा कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 साहित्य, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, 2022चा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळाला आहे? 2022चा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बेन एस बर्नानके, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, जिल्हा व पालकमंत्री यातील चुकीची जोडी ओळखा। जिल्हा व पालकमंत्री यातील चुकीची जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर दीपक केसरकर, ऑप्शन क्रमांक 2 मुंबई उपनगर एकनाथ शिंदे, ऑप्शन क्रमांक 3 पुणे शहर चंद्रकांत पाटील, ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली देवेंद्र फडणवीस, तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई उपनगर एकनाथ शिंदे, ही आपली चुकीची जोडी होईल। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022 कुठे आयोजित केली होती? महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022 कुठे आयोजित केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 सातारा या ठिकाणी आयोजित केली होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022 विजेता कोण आहे? महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022 विजेता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पृथ्वीराज पाटील हे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेते आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत छोडो आंदोलन हे 1942 या वर्षी सुरू झाले, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, असहकार आंदोलन महात्मा गांधींनी कोणत्या साली सुरू केले होते? असहकार आंदोलन महात्मा गांधींनी कोणत्या साली सुरू केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 1920 या साली सुरू केले होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी सुरू झाली? प्लासीची लढाई कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 प्लासीची लढाई ही 1757 मध्ये सुरू झाली होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, तिसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती? तिसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरी गोलमेज परिषद ही 1932 या वर्षी भरली होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, पीस्ट इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला? पीस्ट इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 1784 मध्ये पीट्स इंडिया ॲक्ट साली मंजूर झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती? दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 1931 या साली दुसरी गोलमेज परिषद ही भरली होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? तर ऑप्शन क्रमांक 3 1922 या वर्षी चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना घडली होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, घटना समितीची पहिली बैठक केव्हा पार पडली? घटना समितीची पहिली बैठक केव्हा पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 2 9 डिसेंबर 1946 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्वयोग्य दाता म्हणतात?
कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्यदाता गट म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य ग्राही म्हणतात? कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य ग्राही म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ए बी या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य ग्राही म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती परिशिष्ट होते? भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती परिशिष्ट होते? तर ऑप्शन क्रमांक 3 8 परिशिष्ट होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय राज्यघटनेत सध्या किती परिशिष्ट आहेत? भारतीय राज्यघटनेत सध्या किती परिशिष्ट आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 12 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती कलमे होती? भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती कलमे होती? तर ऑप्शन क्रमांक 2 395 कलमे होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतीय राज्यघटनेत सध्या किती भाग आहेत? भारतीय राज्यघटनेत सध्या किती भाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 25 भाग आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 संविधान दिन केव्हा साजरा केला जातो? संविधान दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्र राज्य राखीव दलाची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्र राज्य राखीव दलाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1948 या साली महाराष्ट्र राज्य राखीव दलाची स्थापना झाली. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 होमगार्ड दलाची स्थापना केव्हा झाली? होमगार्ड दलाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1946 मध्ये होमगार्ड दलाची स्थापना झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र राज्याच्या ATS विभागाचे प्रमुख कोण आहेत? महाराष्ट्र राज्याच्या ATS विभागाचे प्रमुख कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 विनीत अग्रवाल हे ATS विभागाचे प्रमुख आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 26 जानेवारी 2023 रोजी भारत कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे? 26 जानेवारी 2023 रोजी भारत कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 74 भारत हा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 26 जानेवारी 2023च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहे? 26 जानेवारी 2023च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अब्देल फतेह अल सीसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 गोवा हा प्रदेश केंद्रशासित प्रदेश नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डॅश रोजी कलम 370 रद्द करण्यात आलाय. डॅश रोजी कलम 370 रद्द करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 5 ऑगस्ट 2019 या रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केव्हा झाली? जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 31 ऑक्टोबर 2019 या रोजी जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारताचे वित्तमंत्री खालीलपैकी कोण आहेत? भारताचे वित्तमंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 निर्मला सीतारामन हे भारताचे वित्तमंत्री आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो? नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वीडन या देशाकडून नोबेल पुरस्कार हा दिला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रात एकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 8 पोलीस परिक्षेत्र आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम खालीलपैकी कोणते? जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम खालीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 एका षटकात 7 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण? एका षटकात 7 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 ऋतुराज गायकवाड. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनले आहे? भारतीय
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 PT उषा हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता? जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी त्र्यंबकेश्वर, ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा अंबरकंटक, ऑप्शन क्रमांक 3 तापी बैतूल, तर ऑप्शन क्रमांक 4 भीमा महाबळेश्वर, तर ऑप्शन क्रमांक 4 भीमा महाबळेश्वर ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्र शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो? महाराष्ट्र शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ पुरस्कार हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चित्रपटशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो? पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 26 जानेवारी या दिवशी पद्मभूषण पुरस्कार दिला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 देशातील द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? देशातील द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 पद्मविभूषण हे देशातील द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणी सलग 3 वेळा महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवला आहे? खालीलपैकी कोणी सलग 3 वेळा महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विजय चौधरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सेंट्रल व्हिस्टा ही वस्तू खालीलपैकी कुठे आहे? सेंट्रल व्हिस्टा ही वस्तू खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सेंट्रल व्हिस्टा ही वस्तू दिल्ली येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 प्रिन्स चार्ल्स ब्रिटनचे कितवे राज्य बनले आहे? प्रिन्स चार्ल्स ब्रिटनचे कितवे राज्य बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भगवान महावीर हे जैन धर्माचे किती तीर्थकर होते? भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते? तर ऑप्शन क्रमांक 4 24वे हे भगवान महावीर हे जैन धर्माचे तीर्थकर होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 G20 या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? G20 या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 1999 या वर्षी G20 या संघटनेची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 कोयना धरणातील जलाशय डॅश डॅश या नावाने ओळखला जातो? कोयना धरणातील जलाशय डॅश डॅश या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसागर या नावाने कोयना धरणातील जलाशय ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 केरळमधील डॅश डॅश हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे? केरळमधील डॅश डॅश हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पेरियार हे केरळमधील हत्तीसाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 3 डॅश डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे? डॅश डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतातील रेशीम उत्पादनासाठी अग्रेसर राज्य कोणते? भारतातील रेशीम उत्पादनासाठी अग्रेसर राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक हे राज्य उत्पादनासाठी अग्रेसर राज्य. प्रश्न क्रमांक 6 अंदमान समूहातील डॅश डॅश बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे? अंदमान समूहातील डॅश डॅश बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बॅरन बेट हे भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे? नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तोरणामाळ.
प्रसिद्ध आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हा जिल्हा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सुंदरबन हे होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 2 अल्ट्रा व्हायोलेट किरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिकमध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, लोणार सरोवरातील पाण्याची वैशिष्ट्य काय? लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? तर ऑप्शन क्रमांक 2 लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य खारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लातूर जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मारवाडी ही भाषा भारताची अधिकृत भाषा नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 यारदाग हे शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 कोयना हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, डॅशडॅश हे भारताचे प्रमुख अन्न होय? डॅशडॅश हे भारताचे प्रमुख अन्न होय? तर ऑप्शन क्रमांक 1 भात हे भारताचे प्रमुख अन्न होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, फॉस्फरस प्रामुख्याने भूकवचात कशाच्या स्वरूपात आढळतात? फॉस्फरस प्रामुख्याने भूकवचात कशाच्या स्वरूपात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 खडकाच्या स्वरूपात आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी भारताचे मध्यवर्ती ठिकाण कोणते? खालीलपैकी भारताचे मध्यवर्ती ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती? खालीलपैकी महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅशडॅश नावाने ओळखली जाते? महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅशडॅश नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 अप्सरा नावाने ओळखली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दार्जिलिंग हे पश्चिम बंगाल राज्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी पाखल वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? खालीलपैकी पाखल वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणामध्ये पाखल वन्यजीव अभयारण्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, रेहेकुरी अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? रेहेकुरी अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे? महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील आदिवासी जमात ही माडियागोंड ही होय. प्रश्न क्रमांक 27, भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 चहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29, दशकातील शतक म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? दशकातील शतक म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3
जपान या देशाला दशकातील शतक म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 शानचे पठार डॅश डॅश या देशात आहे. शानचे पठार डॅश डॅश या देशात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 म्यानमार या देशात शानचे पठार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कथक नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे. कथक नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे. कथक हे नृत्य प्रकार उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 डॅश डॅश हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे. डॅश डॅश हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तिबेटचे पठार हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार होय. प्रश्न क्रमांक 33 पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे. पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 समांतर प्रारूप तयार केलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 चेहरा नृत्य हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे. चेहरा नृत्य हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मिझोरम राज्याचे नृत्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 डॅश डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. डॅश डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 अरवली हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी गटातनं बसणारी नदी शोधा. खालीलपैकी गटातनं बसणारी नदी शोधा. तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होय. प्रश्न क्रमांक 37 सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते. सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते. तर ऑप्शन क्रमांक 1 बिहार हे राज्य दुसऱ्या क्रमांकाचे होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे. गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कृष्णा व भीमा यांचा संगम खालीलपैकी कुठे आहे. कृष्णा व भीमा यांचा संगम खालीलपैकी कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 रायचूर येथे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते. तर ऑप्शन क्रमांक 1 तापी ही नदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे. सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 शेतीतील साचलेल्या पाण्यात पिकाची कोणती अवस्था सर्वात संवेदनशील असते. शेतीतील साचलेल्या पाण्यात पिकाची कोणती अवस्था सर्वात संवेदनशील असते. तर ऑप्शन क्रमांक 1 रोपटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 तुमसर या ठिकाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो. भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो. तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर पूर्व मोसमी वाऱ्यापासून दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे. खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली या जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील पहिले आभासी न्यायालय कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील पहिले आभासी न्यायालय कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते. तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते. पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते. तर ऑप्शन क्रमांक 4 उजनी हे धरण पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण होय. प्रश्न क्रमांक 48 तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते. तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 तलावातील मासेमारी भंडारा जिल्ह्यात केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 चांदोली धरण वारणा नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्राचा प्रमुख जिल्हा जलविभाजक कोणता. महाराष्ट्राचा प्रमुख जिल्हा जलविभाजक कोणता. तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राचा प्रमुख जिल्हा जलविभाजक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल.